लाडकी बहीण योजनेमुळे बँकांची चांदी बँकेत कमीत कमी शिल्लक म्हणून महिलांना 1000 रुपये ठेवावे लागणार। शून्य शिल्लक खात्यांसाठी सरकार करणार पाठपुरावा। लाडक्या बहिणींची मिनिमम बॅलन्ससाठी बँकांकडून अडवणूक। राष्ट्रीयकृत बँकांना हवी 1000 ते 2000 रुपयांची शिल्लक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्ह। काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले। निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचा दावा। बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार। जयश्री थोरातांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। वापरा आणि फेका भाजपची वृत्ती। कायदा सुव्यवस्थेसंदर्भात गृह खात्याने आत्मचिंतन करावं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची फडणवीसांवर टीका। भाजपकडून राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न। मंत्री अतुल सावे हरिभाऊ बागडेंकडून मनधरणी, तर राजू शिंदे भाजपमध्येच राहणार असल्याचा दावा। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट। आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने क्लोजर रिपोर्ट सादर। भाजपने पक्षामध्ये घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी। रवींद्र वायकरांच्या क्लीन चिटवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। केएमच्या मेडिकल रिपोर्टच्या पेपर प्लेट रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार। पेपर प्लेट प्रकरणी 6 जणांना कारणे दाखवा नोटीस। माऊलींच्या पालखीचा निरास्नान सोहळा संपन्न। तुकोबा माऊलींच्या जयघोषात निरास्नान सोहळा। सोलापुरात चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमातील मंडप उडाला। जोरदार वादळी वाऱ्यामुळे मंडपाचं कापड फाटलं। जरांगे पाटलांचं हिंगोलीच्या शिवाजी चौकात आगमन। शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार रॅलीला सुरुवात। हिंगोलीतून मराठा शांतता रॅलीला सुरुवात। क्रेनच्या सहाय्याने जरांगे पाटलांना हार अर्पण, तर 13 जुलैपर्यंत चालणार मराठा शांतता रॅली। सकल हिंदू समाजाचा उद्या रत्नागिरीमध्ये मोर्चा। जनावरांच्या मानुष मृत्यूच्या विरोधात मोर्चाचं आयोजन। मावळ तालुक्यामध्ये स्थगित केलेल्या कुणबी नोंदींचा पुन्हा वाटप होणार। प्रलंबित 13,000 कुणबी नोंदी वाटण्याचं तहसीलदारांचं आश्वासन। वाशिमच्या नंधाना गावात लाडकी बहीण योजनेसंदर्भात जनजागृती। लाडकी बहीण योजनेसाठी कुणालाही पैसे न देण्याचं आवाहन। येवल्यामध्ये नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनोज हळनदकरांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। राहुल गांधी अहमदाबादच्या दौऱ्यावर। काँग्रेस मेळाव्यात राहुल गांधी पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करणार। रत्नागिरीमध्ये आरडी सावंत कंपनीने डांबर घोटाळा केल्याचा आरोप। घोटाळ्याचा विषय जयंत पाटलांनी विधानसभेत मांडला। आपत्तीग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सरकारच्या वतीने समितीची नेमणूक। IIT प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। राज्य सरकार आमच्याकडे द्वेषाने बघत असल्याचा काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप, तर सत्ताधारी बोलून देत नसल्याचे देखील यशोमती ठाकूरांचे विधान। नाशिकच्या गोदा घाटावरील बांधकामाला विरोध। पुरोहित संघाचा रामकुंड परिसरामध्ये ठिय्या आंदोलन। रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी। माणगावच्या प्रांताधिकाऱ्यांचे आदेश। लोणावळा आणि खालापूरच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग। नाशिकमध्ये भरधाव लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।